नमस्कार मित्रांनो. मला फक्त 2 मिनिटं द्या तुमचे. मला आज 2 गोष्टींवर माझं मत मांडायचंय. पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल. तर आजच्या परिस्थितीमध्ये ना गव्हर्नमेंट हॉस्पिटल एकदम कमी दर्जाचं हॉस्पिटल मानलं जातं आणि या उलट प्रायव्हेट हॉस्पिटल एकदम बेस्ट ट्रीटमेंट देणारं हॉस्पिटल समजलं जातं. आता ह्युमन टेंडन्सी आहे. कमी पैशात किंवा फ्रीमध्ये जर ट्रीटमेंट मिळत असेल तर ती हलकी ट्रीटमेंट आहे, त्यांना काही फरक नाही पडणार. तेच या उलट 1-2 लाख रुपये भरून जर आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतोय म्हणजे आपल्याला वाटतं तिथले डॉक्टर खूप चांगले आहेत आणि एकदम 100% ते आपला पेशंट बरा करूनच डिस्चार्ज देतील. तर याच्यातला भाग नसतो मित्रांनो. डॉक्टर दोन्ही सारखेच असतात, दोघांचं क्वालिफिकेशन सारखंच असतं. या उलट मी तर असं सांगेल की गव्हर्नमेंटमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी किती टॉप रँक लागतोय तुम्हाला माहित असेल. तिथे स्टुडंट्स ऍडमिशन घेतात, एवढा अभ्यास करून तिथे जॉईन होतात कॉलेजमध्ये, परत पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी त्यांना नीट एक्झाम द्यायला लागते, तिथे पण टॉपचा रँक लागतो. मग एवढं स्टडी करून त्यांना नॉलेज नाही असं तुम्ही का समजता? तर मी तुम्हाला हेच सांगेल की जर तुम्ही मिडल क्लास, लोअर मिडल क्लास फॅमिलीतले असाल, शेतकरी कुटुंबातील असाल आणि इन केस तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला ऍडमिट करण्याची गरज पडली तर तुम्ही बिंदास्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जा. प्रायव्हेटचा विचार करू नका, सोसायटीचा विचार करू नका, 4 लोक काय म्हणतील त्याचा विचार करू नका. ते 4 लोक तुम्हाला तुमच्या पेशंटला बरे करणारे नाहीयेत किंवा ते 4 लोक तुमच्या हॉस्पिटलचे बिल पण भरणारे नाहीयेत. त्यामुळे काहीच विचार नको करू. जर तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये जर गव्हर्नमेंट हॉस्पिटल वेल एस्टॅब्लिश असेल, सगळे इक्विपमेंट्स असतील ना, तर डोळे झाकून तुम्ही तिथे जा. कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटल चांगली सर्व्हिस देतात आणि कमी पैशात देतात. जिथे फ्री होतं तिथे फ्रीमध्ये देतात. या उलट प्रायव्हेट हॉस्पिटल आजकाल तुम्हाला खोटं वाटेल पण आजकाल पैसे छापण्याचा कारखाना बनलाय. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लोक जातात, ऍडमिशन करून घेतात, ट्रीटमेंट पण होते, पण मग तेच 7-8 दिवसात त्यांचं 1-2 लाख रुपयाचं बिल होतं. सगळीच लोक अफोर्ड नाही करू शकत. आता तुम्ही जर म्हणाल की प्रायव्हेट मधून पण आम्हाला स्कीमद्वारे ऍडमिशन भेटतं, होतं, तसंही होतं. आजकाल गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम आहेत. पण तुम्ही जर हे हॉस्पिटलमध्ये सांगितलं की आम्हाला ह्या योजनेद्वारे आमचा पेशंट ऍडमिट करून घ्यायचा आहे, ते घेतीलही. तुमचं बिल 10,000 तुम्हाला बिल आहे, बाकीचा पैसा ते गव्हर्नमेंटच्या योजनेद्वारे काढून घेतील. पण जर तुमचा पेशंट तिथे 4 दिवसात बरा होणार असेल ना, ते 1-2 महिने थांबून ठेवतील. मग काहीच फायदा नाही. या उलट गव्हर्नमेंटमध्ये असं होत नाही. तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेला, तुमचा पेशंट वेळेत बरा करतात. जर होणार नसेल तर लवकर सांगतात की हा पेशंट इथे ट्रीट होऊ शकत नाही, तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करा. त्यामुळे तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलवर एकदम डोळे बंद करून विश्वास ठेवत जा, तिथे जात जा आणि सगळं व्यवस्थित ट्रीटमेंट होते तिथे पण. आणि शेवटी एकच सांगेल की जर तुम्ही आजच्या परिस्थितीमध्ये तुमच्या मागे हॉस्पिटल किंवा कोर्ट कचेरीचं चक्र नसतील ना, तर तुम्ही आज खूप सुखरूप आहात. देवाने तुम्हाला सर्व काही व्यवस्थित दिलेलं आहे. त्याचे आभार माना आणि चांगले कर्म करत राहा. आता तुम्हाला काय वाटतं गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटल बद्दल? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.